पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। खबरदारीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलंय। प्रसाद लाड यांच्या दौऱ्यावेळी आंदोलक काळे झेंडे दाखवणार होते अशी माहिती समजते। प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। विजय, नक्कीच जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खबरदारी म्हणून आता 4 मराठा आंदोलकाला आता पोलिसांनी सकाळपासून ताब्यात घेतलेला आहे। आमदार प्रसाद लाड यांना ते त्यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांना काळी झेंडी दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी सकाळपासून त्या 4 जणांना घेतलेला आहे। गणेश उगले, सतीश देवकळे, अंकुश सरकुडे आणि योगेश शेळके अशा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। सकाळपासून जर बघितलं तर यांना पोलिसांनी ताब्यात ठेवलेलं आहे, कारण मागील दौऱ्याच्या वेळी प्रसाद लाड यांना धमकी त्यांनी दिली होती, त्यामुळे त्यानंतर आम्ही धमकी दिली नाही असं त्यांनी म्हणलं। त्यामुळे प्रसाद लाड हे समाजाची दिशाभूल करत असल्याचा देखील आरोप या मराठा आंदोलकांकडून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही आता प्रसाद लाड यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा जो आहे तो त्यांनी दिल्याचा पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे। जी जी विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।